अगदी खुसखुशीत आणि मस्त जाळीदार असा हा अनारसा बनून तयार झालेला आहे। नमस्कार, मी सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। ऑर्डर घेणाऱ्यांसाठी रेशनचा तांदूळ वापरून 1 किलो प्रमाणात अनारशांचं पीठ आज आपण बघणार आहोत। 1 किलो तांदळासाठी गुळ कोणता व किती घालायचा हे अगदी सविस्तर आणि अचूक प्रमाणामध्ये मी सांगणार आहे। दूध, तूप, केळ काहीच न वापरता परफेक्ट असं हे अनारशांचं पीठ तयार होणार आहे। तर अगदी जाळीदार, मस्त खुसखुशीत असे हे अनारसे बनून तयार होतात। तर ही अनारशांची अगदी सविस्तर रेसिपी आज आपण बघणार आहोत। यासाठी इथे मी 1 किलो हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। अनारशांचं पीठ किंवा अनारशांची ऑर्डर जर तुम्ही घेताय तर असा रेशनचा तांदूळ तुम्ही वापरू शकता, आणि त्या घरी जर तुम्हाला करायचं असेल, वेगळा तांदूळ वापरायचा असेल तर कोणताही जुना तांदूळ इथे तुम्ही वापरू शकताय। तर हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर अगदी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ असा तांदूळ चोळून धुवून घ्यायचा, म्हणजे याच्यातील घाण सगळी निघून गेली पाहिजे, किंवा जोपर्यंत अगदी स्वच्छ पाणी निघत नाही, तांदूळ अगदी पांढरा शुभ्र होत नाही, तोपर्यंत हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर हा तांदूळ मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि छान स्वच्छ पाणी निघालेलं आहे आणि तांदूळ सुद्धा अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे। तर आता हा तांदूळ आपल्याला 3 दिवस भिजवून घ्यायचा आहे आणि दररोज याच्यातील पाणी बदलायचं आहे। पाणी बदलताना या तांदळामध्ये अगदी हलकासा हात फिरवायचा, हे पाणी काढायचं, दुसरं पाणी घालून हे भांड झाकून ठेवायचं। तांदूळ भिजवल्यानंतर जास्त चोळायचं नाही, अगदी हलकासा हात फिरून पाणी काढायचं आहे। तांदूळ जर तुम्ही सकाळी भिजत घातला असाल तर दररोज सकाळीच याच्यातील पाणी बदलायचं। तर हे भांड आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे, किचनमध्ये तुम्ही कुठेही हे भांड झाकून ठेवू शकता। तर आता इथे मी हा तांदूळ 3 दिवस भिजवून घेतलेला आहे, दररोज याच्यातील पाणी बदलून घेतलं आणि आता 4थ्या दिवशी हा तांदूळ मी काढलेला आहे। आता पुन्हा एकदा या तांदळामध्ये हलकासा हात फिरून हे पाणी काढायचं, आणखीन एकदा पाणी घालून हा तांदूळ हलकासा धुवून घ्यायचा, खूप जास्त चोळायचा नाहीये, कारण 3 दिवस आपण तांदूळ भिजवलेला आहे, याचा जर हलकासा वास येत असेल तर तो सगळा निघून जातो। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चाळणीवरती काढायचा आणि 10 मिनिटे पाणी निथळण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर हा तांदूळ आपल्याला एखाद्या स्वच्छ कापडावरती पसरवून घ्यायचा आहे। ऑर्डरसाठी जर तुम्ही जास्त प्रमाणात अनारशांचं पीठ बनवत असाल तर एखाद्या मोठ्या साडीवरती हा तांदूळ अगदी पातळ असा पसरवून घ्यायचा। तांदूळ जर खूपच जास्त असेल तर तो फॅन खाली तुम्ही वाळवून घेऊ शकता किंवा सुकवून घेऊ शकता। हा तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकवायचा नाही आहे, घरीच सावलीमध्ये हा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे। तर हा 1 किलोचा तांदूळ आहे, त्यामुळे मी फॅन लावून हा सुकवून घेणार नाही, खिडकीजवळच मी हा तांदूळ सुकण्यासाठी ठेवलेला आहे। हलक्याशा वाऱ्यावरती हा तांदूळ सुकला जातो आणि 15 ते 20 मिनिटांनंतर हा तांदूळ मी चेक करायला सुरुवात करणार आहे। तुम्ही जर फॅन लावला असाल, फॅन खाली जर हा तांदूळ सुकवून घेत असाल तर एक 5-10 मिनिटांनी हा तांदूळ चेक करत राहायचा आहे। जास्त प्रमाणात असेल तर 15 ते 20 मिनिटांनंतर चेक करायचं आहे। तांदूळ सुकत आहे तोपर्यंत आपण गुळ बघूयात। तर गुळ कोणता घ्यायचा आणि किती घ्यायचा हे आपण आता बघणार आहोत। तर हा गुळ अगदी साधा, जो आपण महिन्याच्या किराणा मालातून खिरीसाठी, लापशीसाठी आणतो, तोच गुळ अगदी साधा घ्यायचा आहे। पण या गुळाचा रंग अगदी असा पिवळा धम्म असला पाहिजे, म्हणजे अनारशांना रंग सुद्धा अगदी छान येतो। इथे आपल्याला चिक्कीचा गुळ, गुळाची पावडर किंवा ऑर्गॅनिक गुळ अजिबात वापरायचा नाहीये, असा साधा आणि मस्त पिवळ्या रंगाचा गुळ आपल्याला इथे वापरायचा आहे। तर हा गुळ मी चिरून घेणार आहे, तुम्ही हवं असेल तर खिसणीने खिसून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेतला तरी चालेल। गुळाचे खडे जरी राहिले तरी अगदी सोप्या पद्धतीने कमी कष्टात हा गुळ आपण पिठामध्ये अगदी सहज मिक्स करणार आहोत। कसं ते पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। आता मी तांदूळ चेक करायला सुरुवात केलेली आहे, 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत। तांदूळ सुकला आहे हे ओळखण्याच्या 2 खुणा इथे मी दाखवलेल्या आहेत, या वापरून तुम्ही तांदूळ चेक करू शकता। एक म्हणजे तांदळावरून हलकासा हात फिरवायचा, तांदूळ गार किंवा दमट लागतो, पाणी अजिबात हाताला लागत नाही आणि 4 ते 5 तांदळाचे दाणे हाताला चिटकतात। दुसरं म्हणजे तांदूळ हातामध्ये दाबायचा, टाकायचा आणि तांदळाचे काही कण हाताला चिटकतात, म्हणजे तांदूळ हा अगदी परफेक्ट आपला सुकलेला आहे। असा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा, यापेक्षा जास्त ओलसर किंवा यापेक्षा जास्त कोरडा तांदूळ अजिबात करायचा नाहीये। गुळाचं प्रमाण चुकतं म्हणजेच मग अनारशांचं पीठ चुकतं आणि अनारसे बिघडू शकतात। तर आता हा सगळा तांदूळ एकत्र करून थोडा थोडा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। तुम्ही ऑर्डरसाठी जास्त प्रमाणात हे पीठ बनवत असाल, तांदूळ जास्त असेल तरीही तुम्हाला हे असं मिक्सरवरतीच फिरवून घ्यावं लागेल। इथे मी छोटं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे, तुम्ही मोठं मिक्सरचं जार किंवा मोठं भांडं वापरू शकताय आणि अशा पद्धतीने तांदूळ आपल्याला सगळा बारीक करून घ्यायचा आहे। तांदूळ अगदी दमट असतो किंवा हलकासा ओलसर असतो, त्यामुळे गिरणीतून हा दळून दिला जात नाही। तर अशा पद्धतीने थोडा थोडा तांदूळ मिक्सरच्या डब्यात घ्यायचा आहे आणि हे मिक्सरला फिरवून याची छान बारीक अशी पावडर करायची आहे। शक्य तेवढी बारीक आपल्याला पावडर करायची आहे। तर आता ही तांदळाची पावडर तयार झालेली आहे, ही अगदी बारीक अशी मैद्याच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायची आहे।
हा तांदूळ मिक्सरला फिरवल्यानंतर याचे असे गोळे होतात, थोडंसं मोकळं करून घ्यायचं आणि त्यानंतर हे चाळून घ्यायचं। निघालेला जो रवा आहे तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि राहिलेल्या तांदळासोबत हा रवा पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। सगळा तांदूळ आपल्याला याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही पावडर बघू शकता, ही तांदळाची पावडर अगदी छान बारीक झालेली आहे। अशी आपल्याला ही तांदळाची पिठी बनवून घ्यायची आहे। हा रवा मी काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। यामध्ये थोडासा तांदूळ घालायचा आहे, पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं। याच पद्धतीने आपल्याला सगळा तांदूळ वाटून घ्यायचा आहे किंवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। राहिलेला रवा पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि सगळा तांदूळ याच प्रमाणे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। शेवटी अगदी 2 ते 3 चमचे रवा राहिलेला आहे, तर हा रवा आता वाटला जात नाहीये, त्यामुळे हा रवा आपण बाजूला काढूयात। हा रवा या पिठामध्ये अजिबात मिक्स करायचा नाहीये। तुम्ही इडलीसाठी तांदूळ भिजवता त्यामध्ये हा रवा घातला तरी चालू शकतं। तांदूळ अगदी योग्य वेळेला आपण मिक्सरला फिरवून घेतला तर रवा अगदी कमी निघतो। थोडीशी वेळ चुकली तर रवा थोडासा तांदळाचा जास्त निघू शकतो। तर इथे हे तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे। या पिठाचा असा मुटका वळला जातो, यामधून हात फिरवला तर हे पीठ अगदी थंडगार लागतं आणि अगदी मऊसूत लागतं। तर हे अगदी परफेक्ट अनारशांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर हा गूळ मी चिरून वजन करून घेतलेला आहे। 1 किलोसाठी आपल्याला 800 ग्रॅम गूळ इथे घ्यायचा आहे। 1 किलो तांदळापासून पिठी आपण जी बनवली त्यातून निघालेला रवा अगदी जर 2 चमचेच असेल तर इथे 800 ग्रॅम गूळ 1 किलो तांदळासाठी घ्यायचा आणि रवा जर अगदी 100 ते 150 ग्रॅम निघाला तर हे गुळाचं प्रमाण साधारण 50 ते 60 ग्रॅमनी कमी करायचं आहे। ही अगदी महत्वाची टीप इथे आहे। गुळाचं प्रमाण अगदी योग्य होण्यासाठी गुळाचं प्रमाण चुकलं तर अनारसे बिघडू शकतात। गूळ चिरल्यानंतर याची दाबून अशी गोळी होते का बघायचं, म्हणजे हा गूळ अगदी परफेक्ट आहे। मोठ्या प्रमाणात किंवा ऑर्डरसाठी जेव्हा तुम्ही अनारशांचं पीठ किंवा अनारसे बनवता तेव्हा सगळ्या गोष्टी वजन करूनच घ्यायच्या, म्हणजे प्रमाण अजिबात चुकत नाही। तर या 1 किलो तांदळातून अगदी 2 चमचे रवा निघालेला आहे, त्यामुळे मी 800 ग्रॅम सगळा गूळ इथे घेतलेला आहे। गूळ चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडेसे खडे आहेत। तर हा गूळ या पिठामध्ये अगदी सोप्या पद्धतीने मी मिक्स करणार आहे। तर हा गूळ या पिठामध्ये छान मिक्स करून एकजीव करून घ्यायला खूप वेळ लागतो आणि कष्ट सुद्धा खूप लागतात। तर ते टाळण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने हा गूळ या पिठामध्ये मी छान एकजीव करून घेणार आहे। तर आता घातलेला गूळ या पिठामध्ये अगदी हलकासा मिक्स करून घ्यायचा। खूप जास्त चोळायची किंवा मिक्स करायची गरज नाही, अगदी हलकासा मिक्स करून घेतला आणि आता इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्येच मी तांदळाचं पीठ बनवून घेतलं होतं आणि आता याचाच वापर करून आपण हा गूळ आणि हे पीठ छान एकजीव करून घेणार आहोत। तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं पीठ घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ फिरवायचा नाहीये, नाहीतर मग गूळ वितळायला लागतो आणि याचा अगदी सैलसर गोळा होतो। हे पीठ मी मिक्सरला 5 ते 6 वेळेला अगदी 1-1 सेकंदासाठी फिरवून घेतलेलं आहे। तर असं हे छान मिक्स झालेलं आहे आणि राहिलेलं सगळं मिश्रण किंवा राहिलेलं सगळं पीठ याच पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। हे मिश्रण एकसारखं किंवा जास्त वेळ मिक्सरला फिरवायचं नाही, उष्णतेमुळे गूळ वितळतो आणि हे मिश्रण सैलसर होऊ शकतं। तर अशी पावडर मी बनवून घेतलेली आहे। तर तुम्ही आता म्हणाल ही पावडर आहे, यामध्ये आपल्याला तूप किंवा दूध घालावं लागेल, तर अजिबात नाही। तूप, दूध, केळ या काहीचाच वापर न करता अगदी परफेक्ट असं हे अनारशांचं पीठ किंवा याचा गोळा मी तुम्हाला आता मळून दाखवणार आहे। आता हे पीठ छान मी एकजीव करून घेते आणि असं तयार केलेलं पीठ छान व्यवस्थित पॅक करून तुम्ही अगदी वर्षभरासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकताय आणि फ्रीजच्या बाहेर अगदी महिनाभर हे पीठ टिकतं। पण हे पीठ स्टोअर करताना याला पाण्याचा हात किंवा पाण्याचा अंश अजिबात लागता कामा नये, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणजे पीठ अजिबात खराब होत नाही। सगळं पीठ मी छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा अगदी छान असा गोळा आणि हे पीठ अगदी मऊसूद असं होत आहे। बघताय तुम्ही, यामध्ये मी तूप, दूध काहीच घातलेलं नाही आहे आणि असं दाबल्यानंतर याचा गोळा होत आहे। हे पीठ अशा पद्धतीने दाबून मळून घेतलं तर हाताच्या उष्णतेमुळे गूळ वितळायला लागतो आणि या पिठाचा असा गोळा तयार व्हायला लागतो। तर याच पद्धतीने आपल्याला हे सगळं पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने दाबून तुम्ही मळून घेतलात तर अगदी छान असा याचा गोळा तयार होतो। यामध्ये आपल्याला काहीच घालायची गरज नाहीये आणि असं तयार केलेलं पीठ अगदी वर्षभर राहतं। यामध्ये काहीच आपण घातलेलं नाही आहे, फक्त पीठ आणि गूळ आहे। जर तुम्हाला हवं असेल तर वेलची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकताय। तर आता या सगळ्या पिठाचा मस्त असा गोळा मी बनवून घेते।
तर आता इथे तुम्ही बघू शकताय अगदी कोरडं वाटणारं पीठ, तर त्याचा मळल्यानंतर असा गोळा तयार झालेला आहे। अगदी मौसूद लोण्यासारखा हा गोळा तयार झालेला आहे। तर आता हा गोळा मी छान असा मळून घेतलेला आहे। तर अगदी सॉफ्ट असा हा पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे। परफेक्ट असं हे अनारशांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीचे गोळे आता मी करून घेते। तर असे गोळे केलेच पाहिजेत असं नाही, तुम्हाला जर एकत्रच सगळं पीठ एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं असेल ठेवू शकता। हे असे गोळे केल्यामुळे आपल्याला लागेल तसं एक एक गोळा घेऊन आपण हवं तेव्हा अनारसे बनवू शकतो। तर असे हे केलेले गोळे मी डब्यामध्ये भरून घेते। हे अनारशांचं पीठ अशा पद्धतीने स्टीलच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचं आहे। इथे ॲल्युमिनियम किंवा पितळेचा डबा अजिबात वापरायचा नाही। आता हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे। पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे, कारण मी 5 मिनिटं डबा बाजूला ठेवला होता। थोडंसं पीठ हे पसरायला लागलेलं आहे। हे असं पीठ थोडंसं पसरलं की ओळखायचं अनारशांचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तर आता हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तर 3 दिवस हे पीठ मुरवलं जातं, 4थ्या दिवशी अनारसे बनवले जातात। पण हे पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तर याला 3 दिवस मुरवायची अजिबात गरज नाही, फक्त एकच दिवस हे पीठ मी मुरण्यासाठी ठेवणार आहे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी याचे अनारसे तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे। झाकण लावून हा डबा मी किचनमध्ये ठेवणार आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे। फ्रीजच्या बाहेरच किचनमध्ये हा डबा मी ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा डबा मी काढलेला आहे। तुम्ही बघू शकता पीठ छान पसरलेलं आहे। हे अनारशांचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। तर आता हे असं तयार केलेलं पीठ फ्रीजच्या बाहेर 20 ते 25 दिवस छान राहतं आणि या डब्याला झाकण लावून व्यवस्थित पॅक करून जर हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर वर्षभर छान राहतं। तर हे अनारशांचं पीठ वर्षभर साठवण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या किंवा दाखवलेल्या आहेत। तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे अनारशांचं पीठ स्टोअर करून ठेवू शकता। तर आता हा मुरलेला गोळा तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा तयार झालेला आहे आणि यातील एक गोळा काढून मी यापासून तुम्हाला अनारसे बनवून दाखवणार आहे। याच्यातील एक गोळा मी काढून घेतलेला आहे। अगदी मौसूद लोण्यासारखं हे पीठ जे आहे मुरलेलं आहे। एकच दिवस मी हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं। तर आता हे राहिलेलं पीठ मी पुन्हा झाकण लावून बाहेरच ठेवते। 20 ते 25 दिवस हे पीठ बाहेर छान राहतं आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये झाकण लावून ठेवलं तरी चालेल, किंवा हा डबा तुम्ही लगेचच झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालू शकतं। तर हा इथे मी एक गोळा काढून घेतलेला आहे। आता हा मिनिटभर मळून घ्यायचा। हे पीठ तुम्ही जितकं जास्त मळाल तितकं सॉफ्ट होतं, कारण गूळ तेवढाच वितळला जातो आणि सॉफ्ट होतो। तर आता छान मळून घेतल्यानंतर असं सॉफ्ट पीठ झाल्यानंतर याच्यातील एक गोळा मी काढून घेतलेला आहे। पेड्याच्या आकाराचा असा गोळा आपल्याला घ्यायचा आहे। अगदी मौसूद असं हे पीठ झालेलं आहे। सगळे गोळे एकदम न करता लागेल त्याचा एक एक गोळा घेऊन अनारसा थापायचा आहे। अनारसा थापण्यापूर्वी तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल किंवा तुपाचा इथे वापर तुम्ही करू शकता। तेल जास्त प्रमाणात घ्यायचं नाही आहे, नाहीतर मग अनारसा खूप जास्त तरंगायला लागतो आणि त्याच्यावरती तेल टाकायला अवघड जातं। तेल किती तापलेलं असावं हे दाखवण्यासाठी एक पिठाचा गोळा या तेलामध्ये मी टाकलेला आहे। गोळा टाकल्यानंतर सावकाश हलकेसे बुडबुडे यायला लागलेले आहेत, इतकं तेल तापलेलं असावं आणि गॅस मध्यमपेक्षा थोडंसं कमी असावा। तर हे असं तेल तापल्यानंतर आपण हा अनारसा थापून घेणार आहोत। अनारसा थापण्यापूर्वी जिथे आपण अनारसा थापून घेणार आहोत तिथे थोडंसं तेल लावायचं, म्हणजे अनारसा खाली चिटकणार नाही। अनारसे थापण्यापूर्वी हा गोळा मी खसखशीमध्ये थोडासा घोळवून घेतला आणि बोटाला सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि अनारसा या पद्धतीने थापून घ्यायचा आहे। 2 बोटाने, 3 बोटाने, 5 बोटाने किंवा असा एका बोटाने सुद्धा तुम्ही हा अनारसा तुम्हाला जसं जमेल तसं थापून घ्यायचा आहे। तर इथे ताटामध्येच मी हा अनारसा थापून घेते। तुम्ही प्लेटवरती किंवा एखाद्या प्लास्टिक पिशवीवरती तेलाचा हात फिरून अनारसा थापून घेऊ शकता। तर हा अनारसा बघा अगदी छान असा मी थापून घेतलेला आहे। अगदीच पातळ नाही आहे किंवा खूप जाड नाही आहे, मध्यम जाडीचा असा अनारसा थापून घेतलेला आहे आणि आता हा तळून दाखवते। गॅस खूप मोठा करायचा नाही आहे, मध्यमपेक्षा थोडासा कमीच असावा आणि तेल सुद्धा असं हलकसंच तापलेलं असावं आणि अनारसा तेलामध्ये सोडल्यानंतर खसखशीची जी बाजू आहे ती वरती करून मगच अनारसा तेलामध्ये सोडायचा आहे। अनारसा एकाच बाजूने तळायचा आहे, वरची बाजू अशा पद्धतीने तेल टाकत तळून घ्यायची आहे। अनारसा तेलामध्ये सोडल्याबरोबर लगेचच याच्यावरती तेल न टाकता अनारसा अगदी हलकासा वरती यायला सुरुवात झाली की याच्यावरती तेल टाकायचं आहे, म्हणजे या अनारशांना मस्त अशी जाळी येते। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार असा हा अनारसा तयार झालेला आहे। अनारसा असा तळून काढल्यानंतर जाळीवरती किंवा चाळणीवरती उभा करून ठेवायचा, म्हणजे याच्यातील जास्तीचं सगळं तेल निघून येतं। छान सोनेरी रंगावरती अनारसा मी तळून घेतलेला आहे। अगदीच डार्क रंगावरती अनारसे तळायचे नाहीत। आणखीन एक अनारसा तुम्हाला मी बनवून दाखवते। प्रत्येक वेळेला थोडंसं तेल आपल्याला अनारसा थापण्यापूर्वी लावून घ्यायचं आहे, खसखशीमध्ये घोळवून अशा पद्धतीने अनारसा थापून घ्यायचा आहे।
तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही हे अनारशांचं पीठ किंवा अनारसे बनवला तर तुमचं अनारशांचं पीठ किंवा अनारसे अजिबात फसणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत. परफेक्ट असं अनारशांचं पीठ आणि त्यापासून परफेक्ट अनारसे तयार होतील. तर अनारशांचे गोळे सुद्धा आधीच बनवून ठेवायचे नाहीयेत किंवा अनारसे सुद्धा आधीच थापून ठेवायचे नाहीयेत. ज्या वेळेला आपण एक अनारसा तळून काढतो त्याच वेळेला दुसरा अनारसा गोळा बनवून मग थापून घ्यायचा आहे. अनारसा तेलात सोडल्यानंतर अगदी हलकासा वरती यायला लागला की असं अनारशांवरती तेल टाकत राहायचं आहे आणि तेल टाकत असताना छान सोनेरी रंग या अनारशाला येतो आणि असा रंग यायला लागला की अनारसा आपण तेलातून काढून घ्यायचा आहे. तर अगदी जाळीदार मस्त खुसखुशीत असे हे सगळे अनारसे आपले बनून तयार होतात. तर ही पद्धत वापरून तुम्ही सुद्धा हे अनारसे जरूर बनवून बघा. सगळे अनारसे छान एकसारख्या रंगावरती तळून झालेले आहेत. सगळ्या अनारशांना मस्त अशी जाळी आलेली आहे. अनारसे तेलातून काढल्यानंतर मऊ असतात. थंड होतील तसे ते कडक होतात. अनारशातील सगळं तेल निथळल्यानंतर मगच डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे. तर हे अनारशांचं पीठ मी 1 किलो प्रमाणामध्ये दाखवलेलं आहे. असं प्रमाण वापरून तुम्ही कितीही किलो अनारशांचं पीठ बनवू शकता. ऑर्डरसाठी अनारशांचं पीठ बनवा किंवा असे हे अनारसे बनवा. परफेक्ट पीठ आणि अनारसे तयार होणार आहेत. तर ही पद्धत वापरून किंवा हे असं प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा हे अनारशांचं पीठ आणि असे अनारसे जरूर बनवून बघा. एक अनारसा तोडून दाखवते. याची जाळी तुम्ही बघू शकताय. अगदी जाळीदार मस्त खुसखुशीत असा हा अनारसा बनून तयार झालेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे अनारसे बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.